नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात प्रेक्षकांनो? आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आज मालिकेत काय झालं? पहिल्या सीनमध्ये गुड्डू नंदिनीकडे आलेला असतो आणि स्वतःचे सर्व साहित्य घेऊन आलेला असतो. जीवा आणि जीवाने तिच्यासाठी बनवलेले सगळे फोटोज वगैरे घेऊन आलेला असतो. नंदिनी म्हणते, गुड्डू भैया तुम्ही? गुड्डू म्हणतो, गावाला परत चाललोय नंदिनी भाऊजी. नंदिनी म्हणते, हो का? गुड्डू म्हणतो, पिंकीला फोन केला होता, तिला तुमची आणि जीवाबाईची सगळी रामकहाणी सांगितली तर ओ रोने लगी. मी, नंदिनी भाऊजी सारखं तुम्हाला गुस्सा नाही होणार, तुम्ही सगळं सामान घेऊन परत गावाला या, इसलिए हम जा रहे. आणि हो बोलते बोलते है ना गम्मत हो का है ना नंदिनी भाऊजी? आपको मनाने के लिए जीवा भैया ने 21 दिवसाचा व्रत केला होता, लेकिन जाते जाते माझी आणि पिंकीची नैया पार लावून गेले. जीवा भैया, नंदिनी म्हणते, तुम्ही गावाला जात आहात, प्लीज असे जाऊ नका, रिकाम्या पोटी जाऊ नका, मी काहीतरी खायला करते. गुड्डू म्हणतो, नहीं अरे नंदिनी भाऊजी, हमें भूख नहीं है, काहे कि हमारा दोस्त जीवा भैया चले गए तो आपने पंच पकवान दिया तो फिर भी हमारे गले से नहीं उतरेगा. लेकिन बोलतात ना, काही गोष्टी पोटात ठेवता येत नाही, म्हणून कबूल करतो की जीवा भैया खोटा नाही आहे. अरे वो कधीच खोटा नव्हता, भला आदमी था. ते हळदी कुंकाच्या दिवशी सोशल मीडियावर आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट झाला होता ना, तो जीवा भैयाने नाही किया था, वो हम शराब के नशे में किया था. नंदिनी म्हणते, काय बोललात? नंदिनीला आठवते की जीवा तिला म्हणत असतो, नाही मी खरंच नाही केला तो व्हिडिओ पोस्ट. नंदिनी त्याला म्हणते, खोटं नका बोलू जीवा. अहो बोला, उत्तर द्या, कोणी टाकला तो व्हिडिओ? आणि जीवा वैतागून म्हणत असतो, हो मीच टाकला. नंदिनी परत म्हणते, अहो त्यांनी तर सांगितलं होतं मीच टाकला. तर गुड्डू म्हणतो, झूट बोलला होता त्यांनी माझी नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी इल्जाम स्वतःवर घेतला होता. सच्चा आदमी हे. असा एकच इल्जाम नाही तर दुसरा इल्जाम पण त्यांनी अंगावर घेतला होता. नंदिनी म्हणते, दुसरा इल्जाम? गुड्डू म्हणतो, तुम्ही फॅन्सची चिठ्ठी लिहिताना बघितलं होतं ना, तुम्ही ती चिठ्ठी खरंच आली होती. हमरी वजह से वो चिठ्ठी पाणी में गिर गई. और गुड्डूला आठवतं की त्याच्या हातातनं चिठ्ठी पाण्यात कशी पडली होती आणि जीवाला त्याने काय बोलला होता आणि जीवाला चिठ्ठी लिहिण्याची आयडिया दिली होती. म्हणतो, हमरे बोलणे पर वो चिठ्ठी जीवा भैयाने तुमच्यासाठी लिहिली होती. मग पुन्हा नंदिनीला आठवते की जीवाला काय बोलते ती, की रोज घरात बुके येतात त्यावरची चिठ्ठी लिहिलेली असते ती तुम्ही लिहितात असं. जीवा कसं तिला पटवून सांगत असतो की नाही ग, ती चिठ्ठी मी लिहित नाही, ते बुके मी पाठवत नाही, ते खरंच माझे फॅन तुझ्यासाठी पाठवत असतात. गुड्डू म्हणतो, इस घटना की वजह से यहाँ से ओ गए है ना, त्याचे पण कसरवार जीवा भैया नाही आहे, त्यांनी तुम्हाला शराब नहीं पाजली. नंदिनी भाऊजी, वो शराब तो हम लेके आए थे हमरे लिए, बाद में पीने के लिए वो गलती से रिक्शा में रह गया और जिसको आप पानी समझकर पी लिए. आणि नंदिनीला आठवतं की तिला कसं ते ठसका लागल्यामुळं घाईघाई पाणी म्हणून ती दारू पिते. गुड्डू म्हणतो, जीवा भैया तो शराब से बहुत नफरत करते है, त्यांनी तर मला सांगितलं होतं की शराब पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा कडवा काढा प्यायला लागतो म्हणून. आता जीवा भैया चले गए तो सगळं शांत शांत वाटतंय. नंदिनी भाऊजी, नजदीकचा माणूस गेल्यावर जसं घर खाली होतं ना तसं वाटतं आहे. लेकिन आता तुम्ही खुश आहे, मालिक खुश आहे, तो क्या बात है भाऊजी. हे जीवा भैयाने बनवलेला तोफा आहे, हे तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाहीतर कचऱ्यात फेकून द्या. आणि गुड्डू ते जीवाने बनवलेले फोटोज, ग्रीटिंग सगळं नंदिनीला देतो. गुड्डू कान पकडून तिची माफी मागतो आणि म्हणतो, नंदिनी भाऊजी, आमचे बाबूजी आहे ना, ते आम्हाला नेहमी सांगतात की जाता जाता कधी दिल में कुछ रखना नहीं, म्हणून मी हे मन मोकळं केलं आहे. लेकिन एक बात बताओ, आज से वो ब्लॉग नहीं बनाएगा, नाही कोणी खिडकीच्या बाहेर उभं राहणार नाही आणि कोणी सोशल मीडियावर लिहिणार नाही नंदिनी ए ना. आणि तिला हात जोडतो आणि म्हणतो, हम चलते है. आपका गुड्डू जाता है. नंदिनी जीवानी बनवलेले फोटो
घेते आणि दुसऱ्या सीनमध्ये विक्रम डायनिंग टेबलवर ताट घेऊन आलेला असतो. तेथे काव्या येते आणि म्हणते, बाबा जीवा जेवला का? विक्रम म्हणतो, हो जेवला ना, पण जीवासारखा नाही जेवला ग. मी मालिनीला सांगून त्याच्यासाठी ताट घेऊन गेलो होतो. मला वाटलं होतं की तो चिडेल आणि म्हणेल मला भूक नाही, ताट घेऊन जा असं बोलेल, पण नाही ग. तो भसाभसा जेवला ग आणि त्याला ठसका पण लागला. तर मी त्याला म्हणालो, सावकाश सावकाश होऊ दे बाळा. बाळा मी भरू का तुला? तर तो म्हणतो, नको नको बाबा, समोरच्याने भरवायची सवय नको, आता कशाचीच सवय नको असं म्हणाला. विक्रम म्हणतो, काय आहे ना काव्या, प्रेम गमावलेला माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. काव्या म्हणते, बाबा अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जेव्हा असं काही वेडं करणार नाही. विक्रम म्हणतो, काय माहिती, प्रेमात वेडेली झालेली माणसं डोक्यात शहाणपण घेऊन कुठं वावरतात. मी त्याला म्हटलं की मी आजची रात्र झोपू का तुझ्याबरोबर? तर म्हटला, नको बाबा, मी माझे डोळे असे सताड उघडे ठेवून झोपणार आणि तुम्ही मला असं बघून तुम्हाला झोप नाही लागणार. विक्रम इथे इमोशनल होतो, रडतो. काव्या त्याला सावरते. काव्या म्हणते, बाबा प्लीज तुम्ही बसा. काव्या विक्रमला पाणी प्यायला देते आणि शांत करते. विक्रम म्हणतो, ह्या वयामध्ये तरुण पोरांचं असं बोलणं ऐकावं लागतं. काव्या म्हणते, शांत व्हा बाबा, असे खचून जाऊ नका. असे खचून चालल का सांगा बरं? जेव्हा कधीच एकटा नाही पडणार बाबा. नंदिनीताई तसं होऊच देणार नाही. नंदिनीताई कायम असेल त्याच्यासोबत. आता जरा गोंधळली आहे. हळूहळू तिला कळेल. तिला जरा वेळ द्यायला हवा ना आपण. आणि जीवा नाही बोलत ना कोणाशी. ठीक आहे, मी बोलू का बाबा त्याच्याशी? विक्रम म्हणतो, तुझं ऐकेल ना तो? पुढे काव्या जीवाशी बोलत असते. ते दोघे जिना उतरून खाली येत असतात. जीवा म्हणतो, असं प्लीज मला तुझं काही ऐकायचं नाही. काव्या म्हणते, जीवा ऐकणारे. जीवा म्हणतो, काव्या मला तुझं काही ऐकायचं नाही, प्लीज जाऊ दे मला. काव्या म्हणते, अरे काय झाले, नीट सांग तरी. जीवा म्हणतो, तुला कळत नाही का? मला नंदिनीबद्दल काही ऐकायचं नाही, बस हरलो आहे मी आता. नंदिनी म्हणते, काय बोललास तू? जीवा देशमुख हरला आहेस असं सांगतोस तू? आपण मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना, मिशन लग्नासाठी काही, पण काय झालं त्याचं? जीवा म्हणतो, लाख बोललो होतो ग, पण निर्णयाचे धागेदोरे समोरच्याच्या हातात आहे ना. आपण बस त्यांच्या हातातले कठपुतळे आहोत. ते नाचतील तसं आपण नाचायचं, बस. खूप झालं, 21 दिवस नाचलो, अजून किती नाचू? सगळं प्रयत्न करून झाले, थकलोय मी आता, हरलोय ग पुरता, हरलोय. काव्या म्हणते, जीवा देशमुख हरलाय असं सांगतोस तू? जो माणूस आत्तापर्यंत अख्ख्या जगाला सांगायचा मी हरूच शकत नाही, माझ्याशी मी सगळं शक्य आहे, तो मुलगा हरलाय असं म्हणायचंय तुला? अरे एक साधी गोष्ट आठव ना जीवा, रम्या मला म्हटली होती तिचं आणि पार्थचं लग्न होणार आहे असं आपल्या गुरुजींनी भाकीत केलं. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला काय करायचं ते कळत नव्हतं. काहीतरी करायचं होतं ज्याने माझं मन शांत होणार होतं. सगळ्यांची दारं ठोठावून झाले. मी नंदिनीताईशी बोलण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. पार्थशी बोलण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. न राहून मी तुला फोन केला होता जीवा. तेव्हा काय म्हणालास होता तू? काय सांगितलं होतं मला तू? जीवा म्हणतो, नाही आठवत मला. काव्या म्हणते, मला आठवतंय ना, तू मला जापनीज मॅन्युफॅक्चरिंग शिकवलं होतं, समजून सांगितलं होतं. जीवा म्हणतो, ते तू त्याचा नको फारसा विचार करू, तसं काही नसतं. काव्या म्हणते, हे बरं आहे तुझं. वा रे वा, स्वतःच मला शिकवून दिलं आणि स्वतःच मला युशी कोण होपलेस म्हणतोस. जीवा, अरे असं काय करतोस तू? आणि तेथे पार्थ येतो आणि जीवाला काव्याला एकत्र बघतो. काव्या जीवासंग बोलत असते, त्याला धीर देत असते आणि म्हणते, तू मला धीर दिला म्हणून मी खूप होपफुल झाले ना. तू मला सांगितलं होतं की पार्थ तुझाच आहे. पार्थ बघतो की काव्याने कसं जीवाच्या हातावर हात ठेवलेला असतो. काव्या जीवाशी बोलत असते की त्या दिवसापासून युनिव्हर्सने तसंच सिच्युएशन क्रिएट करायला सुरुवात केली आहे. जीवा हे बघ, जेव्हा जेव्हा माझा बोका हरवला होता ना, मी खूप रडत होते, खूप वाईट वाटत होतं मला. तेव्हा पार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं, त्यानेच मला घट्ट मिठी मारली होती. ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती, तेव्हा पत्रकारांनी इतके घाणेरडे प्रश्न मला विचारले होते. तेव्हा पार्थनेच पत्रकारांना धमकी दिली होती की सरळ प्रश्न विचारा, ती माझी बायको आहे. हीच तर मॅजिक आहे ना जीवा. हे सगळं तू मला सांगितलेलं
अरे जेव्हा आपल्याला जे उत्कंठपणे हवं आहे ना ते आपल्याकडे आहेच. असं म्हणजे इशुको बरोबर. ही गोष्ट माझ्याकडे असली तर मी खुश होईल. त्यापेक्षा मी आता खुश आहे कारण माझ्याकडे ही गोष्ट आहे. असा विचार करणं म्हणजे इशू. पार्थ हे सगळं बघत असतो. त्यांचे बोलणे ऐकत असतो. काव्या जीवाला म्हणत असते. काव्याचा काव्य जीवाचा हात हातात घेते आणि म्हणते, हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे झुकायला भाग पाडतो. आपल्या हातावरच्या रेषांना वळवायला भाग पाडतो. अशक्य लव्ह स्टोरी शक्य करायला भाग पाडतो. जेव्हा जीवा सिरियसली ना, जेव्हा काव्याला म्हणतो, तुला काय वाटतंय? मी प्रयत्न केला नाही का? सगळं केलं. मी मागच्या 21 दिवसात सगळं करून झालं. तुला माहिती आहे ना, मला फ्रॉन्सची ॲलर्जी आहे. प्रॉन्स खाल्ले तर माझा जीव जाऊ शकतो. ते सुद्धा खाल्ले मी, तरीसुद्धा तिचा विश्वास नाही आहे माझ्यावर. एवढं सगळं करून आज मी जेव्हा निघालो तेव्हा साधं अडवलं नाही गं तिने मला. काय करायचं अजून आपण? ज्याच्या मागे धावतोय ते खरंच आपल्याला मिळणार आहे का? कस्तुरीच्या शोधात वेड्यासारखं भटकणाऱ्या हरणासारखं मरून पडणार आहोत आपण. जीवा इथे खूप इमोशनल होतो, रडतो. काव्या त्याला सावरते. काव्या म्हणते, अरे जीवा शांत हो, प्लीज रडू नकोस असा वेड्यासारखा. त्याला बसवते, पाणी प्यायला देते, बळजबरीने पाणी पी म्हणते. काव्या म्हणते, असा रडतो तो जीवा देशमुख? आम्ही तर नाही बघितला असा रडणारा जीवा. काव्या त्याला समजत असते. पार्थ बघत असतो. काव्या म्हणते, तुला आपल्या आयुष्याचा फंडा सांगू? आपल्या आयुष्याचं ब्रीदवाक्य सांगते. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. काव्या म्हणते, हे बघ जीवा, असं समज आपल्या आयुष्यात एक लांबलचक बुधवार सुरू आहे जीवा. आणि जेव्हा आपल्याला आपले पार्टनर स्वीकारतील तेव्हा आपल्या आयुष्यात एक छान मोठा विकेंड येणार आहे, जो आपण सगळेच एन्जॉय करणार आहोत. विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनरनीच आपल्याला शिकवलं आहे, हो ना? पार्थला आठवतं असतं की नंदिनी त्याला कसा फ्रेंडशिप बँड बांधत असते. दुसऱ्या सीनमध्ये दाखवतात की पार्थ राग गाडीत बसतो. गाडीत बसल्यावर त्याला आठवत असतं काव्या कशी जीवाला समजत असते. इकडे नंदिनी तिच्या बाल्कनीत कपडे काढत असते. एक ओढणी हवेने उडून गार्डनमध्ये पडते. तर नंदिनीला आठवतं की जीवा कसा गार्डनमध्ये ओढणी त्याच्या अंगावर पडलेली असते. नंदिनीला आठवतं जीवा कसा ओढणी बरोबर नाचतो, गाणं म्हणतो, उड्या मारतो. नंदी स्वतःला आरशात बघते. तिला आरशात जीवा दिसतो. इथं नंदिनी कावरी-बावरी होते, रडते आणि ती गार्डनमध्ये जाते, ओढणी आणते. नंदिनी जात असताना एक गाडी येते. तिला असं वाटतं की जीवा परत आला आहे. ती खुश होते, म्हणते जीवा आला. पण गाडीतून पार्थ उतरतो. पार्थ नंदिनीला म्हणतो, हाय नंदिनी, कशी आहेस? डोंट वरी, मी जीवाचा भाऊ म्हणून इथे आलो नाही. आज नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून आलोय. तुम्हाला आठवते ना नंदिनी, लग्न झाल्यावर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. ते दोघेही हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते. तुम्ही बावरलेल्या, मी गोंधळलेला. मग स्वतःला शोधत आपण त्या खोलीच्या बाहेर यायचो. शांत रात्री कॉफी घेऊन आणि एकमेकांसमोर बसायचं, रिअल फ्रेंड्स म्हणून. आठवतंय ना? खरं सांगू नंदिनी, तुमच्याशी बोलताना कधी उलट-सुलट विचार माझ्या मनात आले नाही, कधीच नाही. पण मनात कुठेतरी भीती असायची की काव्याने मला किंवा जीवाने तुम्हाला असं बघितलं तर गैरसमज करून घेतील. तर हा म्हणजे आपल्यालाही भूतकाळ होताच ना. रोज सगळ्यांना माहिती असलं तरी आपल्यालाही भूतकाळाचं बॅगेज होतं. पण आपण समजूतदार असल्यामुळे पुढे निघून गेलो. आपण एकमेकांसमोर बसलो, एकमेकांबरोबर सगळं शेअर करतो, एकमेकांना धीर देतो. हे काव्या आणि जीवाला माहिती होतं, पण त्यांनी कधीच चुकीचा अर्थ नाही काढला. नंदिनी म्हणते, हो सगळं खरं आहे, पण हे सगळं तुम्हाला आता का आठवतंय? पार्थ म्हणतो, कारण आज मी जीवा आणि काव्याला एका घरात एकमेकांसमोर बघितलं. ते जे काही बोलले ते ऐकलं. काव्याने जीवाला थोपटलं ते बघितलं. गेले कित्येक दिवस त्याची क्षणाची भीती वाटत होती. तेच करायची हिंमत नव्हती माझ्यात. सतत असं वाटायचं की जेव्हा केव्हा काव्य आणि जीवा एका घरात एकमेकांसमोर येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे 16 डिसेंबरचा तो फोटो, कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात बघणार आहोत की काव्या तिच्या टेडी संगे बोलत असते आणि म्हणत असते, तुला मॉर्निंग किस पाहिजे आहे का? तर टेडीचा किस घ्यायला जाते. तर टेडी कोणीतरी मागे ओढून घेतो. काव्या त्याला पकडायला जाते आणि पुढे पार्थ टेडी उचलून घेतो. काव्याची आणि पार्थची जोरात टक्कर होते. दुसऱ्या सीनमध्ये नंदिनी बाल्कनीतून बाहेर बघत असते. तेथे नंदिनीची आई शारदा येते आणि म्हणते, आता कशाला खिडकी उघडत आहेस? वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे. बाहेर सगळा रखरखाट आहे. आता पुढे जेव्हा बसलेला असतो
असतो आणि पार जीवाला नाश्ता देत असतो. प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे उद्या येणाऱ्या मालिकेचे प्रोमोचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मराठी मालिका एन्जॉय करा.